गोरेगावच्या अशोकनगर कामा स्टेट परिसरातील राहणारे 6 तरुणांचा एक गट सोमवारी सकाळी नायगावचे प्रसिद्ध चिंचोटी धबधब्याकडे सहलीसाठी आले होते। त्यात अमित यादव, विलास कदम, सुहास सरकारे, पवन पांडे, प्रल्हाद सहजलवार आणि सुनील डबाले याचा समावेश होता। हे सर्वच जण गोरेगावच्या महाविद्यालयात शिकणारे होते। दुपारी ते धबधब्याला पुढे असलेल्या डोहाळ्यात पोहण्यासाठी गेले। यापैकी कुणालाही पोहायला येत नव्हते। अचानक पाण्याचा प्रवाह वाढला आणि 4 जण कसे तसे बाहेर आले। मात्र प्रल्हाद सहजलवार आणि सुनील डबाले असे दोघ जण वाहून गेले। त्या भागात निसर्ग असल्याने तिथे मदतीसाठी कुणीच नव्हते। घटनेबाबत त्यांनी मित्रांनी दुपारी 1च्या सुमारास महामार्गावर बापाने पोलीस चौकी येथील येऊन माहिती दिली। 5 तासाचा शोध मोहीम नंतर संध्याकाळी दोघांचा मृतदेह हाती लागला। प्रल्हाद सहजलवार आणि सुनील डबाले अशी मरण पावलेले 2 तरुणांचं नाव आहे। चिंचोटी धबधब्यात हा धोकादायक असून इथे मनाई आदेशचा फलक लावण्यात आला आहे। तिथे दरवर्षी पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात येतो। सोमवारी नेमका पोलीस नसल्याने हे तरुण पोहण्यासाठी तिकडे उतरले, मात्र तेव्हाच ही घटना घडली। ब्युरो रिपोर्ट, न्यूज जंक्शन टीव्ही, नायगाव।